कळसगाव पंचक्रोशीतील सर्व निवडणुका लागलेल्या आहेत. सरकारने घोषणा केली की निवडणुका घेऊन टाकू. त्याच्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते ह्या निवडणुकीच्या म्हणजे त्यांना वाटतं की निवडणूक लढवावं, म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता उठला. सगळे तगडे उमेदवार आहेत, तगडी, पैशा पाणीवालं, अनुभवीवालं. फक्त माझा निर्णय जनतेच्या कोट्यात आहे, गोरगरिबांच्या कोट्यात आहे. फक्त तुम्हाला तुमच्या घरातील आणि तुमच्या म्हणजे तुम्ही सरपंच असं जर करायचं असेल तर मित्रांनो इतिहास घडवा. मित्र तर आपलं भरपूर आहेत, तळागाळातील मित्र आहेत, मी बी तळागाळातील आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना आपण आधीच घोषणा तर केलेल्या आहेत, पण त्या पूर्ण करण्याची ताकद आपल्याकडे आहे, दुसऱ्याकडे कोणाकडे ताकद नाही. आता तुम्हाला ह्याच्या माध्यमातून सांगतो, 50 लाख घालावे लागतात लो, म्हणजे त्यांचं एक तत्व आहे की 50 लाख घालू, 80 लाख घालू. पण जो माणूस 80 लाख घालवतोय, बघा एक मिनटं आहे का, जो माणूस 80 लाख घालवत असेल, 70 लाख घालवत असेल, 1 कोटी घालवत असेल मतदान जिंकण्यासाठी, सरपंच होण्यासाठी, मग तो सरपंच झाला, बघा ऐकून घ्या, तो सरपंच झाला तर त्याचं ती 2 म्हणजे 1 कोटी त्याचं ती पूर्ण झाल्याशिवाय पुढं विकास चालू करणार. म्हणून विकासाच्या प्रतीक्षेत असताना कामाची माणसं ओळखा. आणि मी भरपूर प्रश्न मार्गी लावले. आता माझ्याकडं मला म्हणते सरपंच, त्याला मी काय करणार. पण त्यांचे म्हणजे असंच म्हणजे हरभऱ्याच्या झाडावर चढवणं असं काही नाही बरं का. तळागाळात त्यांना वाटतं की आपल्यातून एखादा उठला पाहिजे आणि आपल्यातून एखाद्याने कर्तृत्व गाजवलं पाहिजे. त्याच्यामुळे ही जनतेची, मित्रांची, कार्यकर्त्यांची एक आपल्याला प्रोत्साहन आहे. त्याच्यामुळं कुणी येऊ द्या, फक्त गोरगरीब. आता इंस्टा म्हणजे कोणी बी वापरतंय आणि म्हणजे यूट्यूब म्हणा, सगळं म्हणजे मल्टीमीडिया, म्हणजे मीडियास कोणी बी मोबाईल हातात घेते. फक्त गोरगरीब मित्रांना सांगणं आहे की आपल्या बाजूनं मायबापांना सांगा, आईवडिलांना सांगा, अरविंद गावडे जिंदाबाद. कारण ही मला काय एक माझा काय राजकारण म्हणजे काय धंदा नाही किंवा मी काय पडणार, पण माझ्यासारखा कार्यकर्ता उठला पाहिजे. आणि आपण एकदा तिथं पोचल्यावर सगळ्यांचं म्हणजे दहाडीचा कार्यकर्ता म्हणतात लोक, ही बोलणारा माणूस आहे. म्हणून लक्षात ठेवा, अरविंद गावडे आणि नियोजन आका.